आणि यानंतरची बातमी बिहारच्या राजकारणातून। बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळते। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री बनणार आहेत। बिहारमधल्या भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सम्राट चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली। त्यानंतर एनडीए आघाडीने सम्राट चौधरी यांची नेता म्हणून निवड केली। त्यामुळे आता बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी सूत्र हाती घेतील हे निश्चित झाले। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारसाठी पक्षाचे निरीक्षक शिवराज सिंग चौहान यांनी सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याची घोषणा केली। मुख्यमंत्री पदावरून नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी पाटणा इथं भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीतच सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली। सम्राट चौधरी जी को मैं बहुत बहुत बधाई देता हूं और विधायक दल के सभी साथियों का, जिन्होंने सर्वसम्मति से एक मत से गरिमापूर्ण ढंग से सम्राट चौधरी जी को अपना नेता निर्वाचित किया है। मैं उन सबको भी बधाई देता हूं। मैं तमाम लोगों को जरूर आश्वस्त करता हूं कि बिहार के लोकतंत्र के लिए, बिहार के विकास के लिए, बिहार की समृद्धि के लिए जिस तरह आदरणीय प्रधानमंत्री जी ने विकसित भारत का सपना देखा है, 2047 में भारत विकसित हो, और बिहार के मुख्यमंत्री तत्काल आज के मुख्यमंत्री नीतीश कुमार जी ने जिस तरह समृद्ध बिहार का सपना देखा है, हम तमाम भाई मिलकर इस बिहार को भी समृद्ध बनाएंगे और देश को भी विकसित बनाने का काम करेंगे। बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यांच्या जागी सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली। सम्राट चौधरी बुधवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। नितीश कुमार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1990च्या दशकात केली। 10 वेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नितीश कुमार यांना सहकाऱ्यांनी निरोप दिला। ये तो चुनाव से पहले ही तय था, इसमें कहा किसी को सब कुछ दिखाई दे रहा था। तय हुआ कि भाई नितीश कुमार यांची वाटचाल राजकीय जीवनातली आणि विशेषतः बिहारच्या राजकारणातली नेमकी कशी राहिली यावर एक नजर टाकूया। जयप्रकाश नारायण म्हणजे जेपींच्या आंदोलनातून नितीश कुमार यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला। अत्यंत तरुण वयामध्ये ते या सगळ्या आंदोलनामध्ये उतरले होते। वाजपेयींच्या सरकारमध्ये मग ते रेल्वे आणि कृषी मंत्री झाले। बिहारच्या इतिहासामध्ये 10 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान नितीश कुमार यांना मिळाला। 20 वर्षांनंतर ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले। सत्तेसाठी ते सातत्याने सहकारी बदलायचे, त्यामुळे राजकारणामध्ये पलटूराम अशी त्यांची प्रतिमा बनली। बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय केल्यामुळे महिलांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय नेतृत्व होतं। पायाभूत सुविधांचा विकास केला, त्यामुळे सुशासन बाबू अशी ही ओळख नितीश कुमार यांना मिळाली। बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिला आरक्षण लागू केलं, तेही नितीश कुमार यांनी। जातीय जनगणनेचा एक महत्त्वाचा धाडसी निर्णय त्यांनी बिहारमध्ये राबवला। आता बिहारमधल्या सत्ता बदलाचं विश्लेषण नेमकं कसं केलं जातंय, संजय उन्हाळे राजकीय विश्लेषक यांच्या नजरेतून बघूया। पद्धतीने सत्ता बदल आज बिहारमध्ये घडून आला, त्या पद्धतीने केक वॉक म्हणतात त्याला, अशा प्रकारचा केक वॉक हा पश्चिम बंगालमध्ये घडणं शक्य नाही।
कारण पश्चिम बंगाल हा प्रांत वेगळा आहे आणि त्या ठिकाणी SRIच्या निमित्ताने लक्षावधी लोकांची नावं मतदारसंघातून गाळली असतील, त्या ठिकाणी सेंट्रलचा फोर्स बऱ्याच प्रमाणात आणलेला असेल किंवा भारतीय जनता पक्षाने केंद्राची सत्ता त्या ठिकाणी राबवून अनन्वित डॉमिनेशन त्या ठिकाणी वरचढपणा केलेला असेल, तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांचं महत्व इतक्या पटकन कमी करता येईल असं इतक्या सहज शक्यते नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की आज एक प्रदेश बिहार सारखा जे एक आंदोलनाची भूमी म्हणून ओळखले जाते, हा प्रदेश पहिल्यांदा भाजपच्या हातात सापडलेला आहे आणि भाजपने हळूहळू आपले पाळंमुळं पूर्ण देशभर पसरायला जी सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण बिहारच्या या सत्ता बदलाकडे पाहिलं पाहिजे, पश्चिम बंगालच्या सत्ता बदलाकडे नाही.